श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा म्हणजे 2026ला मकर संक्रांती आणि एकादशी ही एकाच दिवशी आलेली आहे. तर या दिवशी तुम्ही खिचडी दान करू शकता का? तर या दिवशी या वस्तूचं दान आवर्जून करा. तर ती कुठली वस्तू आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. मकर संक्रांतीचा सण ज्याला खिचडी म्हणूनही ओळखलं जातं, परंतु 2026मध्ये मकर संक्रांतीबद्दल लोकांच्या मनात संभ्रमांची स्थिती झालेली आहे. आता हा संभ्रम नेमका काय आहे, तर याच विषयीची माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मकर संक्रांत जवळ आली आहे आणि 2026ची सुरुवात धार्मिक दृष्टिकोनातून खूप खास असणार आहे. परंतु याच वेळी यामुळे थोडा गोंधळही आहे, कारण की यंदा मकर संक्रांत ही 14 जानेवारीला साजरी होणार आहे. परंतु या दिवशी एकादशी देखील येत आहे. तर हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याची प्राचीन परंपरा आहे. तर एकादशीच्या दिवशी तांदळाला स्पर्श करणं आणि दान करणं हे निषिद्ध मानलं जातं. अशा परिस्थितीत यावेळी खिचडी दान करण्यास मनाई केली जाईल का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आलेला आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करणार आहेत. तर या दिवशी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची षटतिला एकादशी देखील आहे. एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. तर मकर संक्रांती हा सूर्यपूजेचा दिवस आहे. तर धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणं किंवा तांदूळ दान करणं हा महर्षी मेधाच्या शरीराच्या अवयवांचा अपमान मानला जातो. एकादशीला भात खाणं हे एखाद्या जीवाचा वध करण्याइतकंच पाप असू शकतं, असं शास्त्रात सांगितलं आहे. आणि हेच कारण आहे की या दिवशी तांदूळ असलेल्या खिचडीच्या दानाबद्दल देखील गोंधळ होत आहे. तर एकादशीला धान्य, विशेषतः तांदूळ दान करण्यास सक्त मनाई आहे. 14 जानेवारीला तांदळाबरोबर कच्ची खिचडी दान करणं देखील टाळावं. तर जर तुम्हाला मकर संक्रांतीच्या पुण्याचा लाभ घ्यायचा असेल, तर एकादशीच्या नियमांचं पालन करायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही हे उपाय नक्कीच करू शकता. तर तुम्हाला परंपरेनुसार खिचडी दान करायची असेल, तर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला ते दान करणं अधिक शुभ मानलं जाईल. यामुळे मकर संक्रांतीचं पुण्यही मिळेल आणि एकादशीच्या नियमांचं उल्लंघन देखील होणार नाही. तर अशा परिस्थितीत श्रद्धेबरोबर शास्त्रातील नियमांचं पालन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या दिवशी तांदळाची खिचडी दान करण्याऐवजी तुम्ही तीळ आणि इतर वस्तू दान करणं धार्मिक दृष्टिकोनातून योग्य मानलं जाईल. अशा प्रकारे नियमांनुसार दान केल्यानं मकर संक्रांतीचं पुण्य तर मिळेलच, शिवाय षटतिला एकादशीच्या व्रताचं फळही जपलं जाईल. झालेली